नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आज आपण बनवणार आहोत मोड आलेल्या मुगाची भाजी. हे बघा किती छान मोड आले आहेत आपल्या मुगाला. हे घरी मोड आलेले आहेत. मोड आलेल्या मुगाच्या भाजीसाठी लागणार आहे मोड आलेले मूग 1 वाटी, हळद, मीठ, लाल तिखट, किचन किंग मसाला, जिरे मोहरी, कढीपत्ता, भाजलेले शेंगदाण्याचं कूट, बारीक चिरलेला कांदा आणि वाटलेला लसूण. चला तर आपण आता बनवूया भाजी. मी इथे भाजी बनवण्यासाठी 2 चमचे तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल गरम झालं, त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेऊ. जिरे मोहरी तडतडली की बारीक वाटलेलं लसूण, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा टाकून 2 मिनटं हे असंच परतून घेऊ आपण. कांदा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये. आता आपला कांदा भाजून झाला. यामध्ये आपण मसाले घालून घेऊ. लाल तिखट, हळद, किचन किंग मसाला. आता हे मसाले आपण व्यवस्थित परतून घेऊ. यामध्ये आता मोड आलेले मूग टाकून घेऊ. हे 2 मिनटं आपण असंच परतून घेऊ. जोपर्यंत मुगाचा कच्चेपणा जाणार नाही तोपर्यंत मोड परतून घ्यायचे आहेत. मोड आलेले मुगाचा कच्चेपणा गेला आहे. त्यामध्ये आपण आता भाजलेले शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ. आता चवीपुरतं मीठ टाकून घेऊ. याला मिक्स करून घेऊ. आणि आता लास्टला यामध्ये पाणी टाकून घेऊ. मी इथे अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे. आता आपल्या भाजीला 5 मिनिटे झाकून ठेवू आणि कमी गॅसवर शिजू देऊ. बघा 5 मिनिटं झाले आहेत. आपण आता आपली भाजी चेक करू. आपली भाजी आता छान शिजली आहे. तयार आहे आपली मोड आलेल्या मुगाची भाजी. हिवाळा स्पेशल खूप छान हेल्दी भाजी राहते ही. तुम्ही पण नक्की बनवून बघा.